भूमिका आहे? आम्ही पहिल्या दिवसापासून ह्या विषयावर आक्रमक आहोत आणि मनापासून ह्या विषयात आम्ही आंदोलन करतोय। सिडको सोडतधारकांची सुद्धा 100% या गोष्टीला साथ आहे। म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा आज ह्या सगळ्या मंडळींना भेटण्याची वेळ दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या समोर नांदगाव साहेबांना सांगितलं की फडणवीस साहेबांची वेळ घ्या। तर ह्या सगळ्या याच्यात मनसे नक्की पुढाकार घेतलेला आहे। माझं सगळ्या 288 आमदारांना सुद्धा म्हणणं आहे या माध्यमातून की ह्या सगळ्या महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, या सगळ्या ठिकाणून, मराठवाडा, या सगळ्या ठिकाणून ही मंडळी नवी मुंबईत राहायला आली। प्रत्येक मतदारसंघातली 5-50 माणसं ह्या नव्या मुंबईत राहतात। या आमदारांनी सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे जी मनसेने भूमिका घेतली। आज आमचे आमदार नाहीयेत, मला कळलं की काल परवा सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी या संदर्भात भूमिका घेतली, पण नुसतं भूमिका घेऊन चालणार नाही। आपणही मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे की 75-80 लाखाचं घर कसं परवडणार आहे? जिथे 6 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे तिथे 48-50 लाखाला खारघर असेल किंवा इतर ठिकाणी घरं कशी परवडणार आहे? एकाच नोडमध्ये कमी अंतर असून आपण प्राइस मात्र वेगवेगळ्या ठेवल्यात, कसं परवडणार आहे? या संदर्भात 288 आमदारांनी सुद्धा राज्य सरकारला जाब विचारणं आवश्यक आहे। वर्षी अशीच एक बैठक सिडको एमडी साहेबांसोबत झाली होती आणि ते म्हणाले होते की नाही कमी होणार। तो लढा इथपर्यंत पोहोचला की मग त्याच सिडको एमडी साहेबांनी 6-7 लाख रुपये कमी केले होते। आम्ही सकारात्मक आहोत। जर सर्वसामान्यांचं राज्य सरकार आहे आणि मंत्रालयांच्या कॅबिनच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता, काळजी कायदा सुव्यवस्थेची आता राज्य सरकारने आणि सिडको एमडींनी घेतली पाहिजे। आज अत्यंत शांततेने आंदोलन झालं, उद्या आम्ही सिडकोवरती धडक देतोय। भविष्यात या सगळ्या मंडळींनी कायदा हातात घेऊ नये याची काळजी आता सिडकोने करणं गरजेचं आहे।